तर बघा, आवाज येतोय माझा सर्वांना? येस सर. ओके. तर बघा, सकाळी आपण युनिट 3 मधला पहिला सब टॉपिक सुरू केलता, हीट. तर ह्या हीट मध्ये आपण सांगितलं होतं की हीट म्हणजे काय आहे, हॉटनेस आणि वॉर्मनेसची सेन्सेशन आपल्याला ज्याच्यामुळे मिळते त्या फॉर्म ऑफ एनर्जीला काय म्हणतो आपण, हीट असं म्हणतोय. म्हणून आपण हीटची डेफिनेशन काय सांगितली होती हीटची? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस और वॉर्मनेस. बरोबर आहे. उष्ण किंवा उबदारपणाची जाणीव आपल्याला ज्याच्यामुळे होते त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणता येईल, हीट असं म्हणता येईल. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे आपल्याला बरोबर आहे आपल्याला गरमपणा जाणवतो, हॉटनेस जाणवतो. हे कशामुळे घडून येत आहे? बरोबर आहे. उन्हाळ्या दिवसामध्ये वगैरे आपल्याला उकाळा जाणवतं, गरम झाल्यासारखं वाटतं. हे कशामुळे होत आहे? तर सूर्यापासून ही हीट काय केली जाते, आपल्याकडे ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे का नाही? त्यानंतर बघितलं होतं आपण हीट म्हणजे काय आहे, ऊर्जेचं एक रूप आहे. सूर्य, सन हा काय समजला जातो? इट इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट समजला जातो. सूर्य म्हणजे उष्णतेचा एक नैसर्गिक स्तोत्र समजला जातो. बरोबर आहे. आणि हीट म्हणजे काय सांगितलंय? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस और वॉर्मनेस. त्या फॉर्म ऑफ एनर्जीला, ऊर्जेच्या रूपाला काय म्हणता तुम्ही? हीट असं म्हणताय. मग आपण त्याचे युनिट बघितले होते. हीटचं एसआय युनिट काय आहे? जूल. ते जे या अक्षराने दाखवलं जातं. त्याचं एमकेएस युनिट काय आहे? किलो कॅलरी. ते KCAL या अक्षराने दाखवलं जातं. त्याचं सीजीएस युनिट काय? कॅलरी. ते CAL या अक्षराने दाखवलं जातं. बरोबर आहे. हे त्याचं सीजीएस युनिट आहे. मग आपण काय केलं? कॅलरी, किलो कॅलरी, जूल आपण डिफाईन केलता. म्हणजे हीटचे सीजीएस, एमकेएस, एसआय युनिट आपण डिफाईन केलते. बरोबर आहे. आता त्याचं सीजीएस युनिट आपण कसं डिफाईन केलं? कॅलरी म्हणजे काय सांगितलं होतं आपण? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. त्यासाठी 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी जी काय हीट रिक्वायर्ड आहे, त्यासाठी जी काय हीट पाहिजे त्या हीटला काय म्हणता येईल? 1 कॅलरी असं म्हणता येईल. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होता किलो कॅलरी बघितला, किलो कॅलरी. आता किलो कॅलरी हे त्याचं एमकेएस युनिट आहे, त्यामुळे इथं ग्रॅमच्या ऐवजी काय घ्यावं लागेल? किलो घ्यावा लागेल. आणि एमकेएस मध्ये टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड मध्ये असतो. म्हणून आपण इथं किलो कॅलरीची डेफिनेशन कशी सांगितली होती? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. 1 किलोग्राम वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं असेल तर त्यासाठी त्याला जी काय हीट लागते त्या अमाऊंट ऑफ हीटलाच काय म्हणता येईल? 1 किलो कॅलरी म्हणता येईल. त्यानंतर आपण काय केला? जूल डिफाईन केला. काय केला आपण? जूल डिफाईन केला. आता जूल हे त्याचं काय आहे? एसआय युनिट आहे. आणि आपल्याला माहित आहे एसआय मध्ये वॉटरचं मास किलोग्राम मध्ये असतं, तर टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये असतो. म्हणून आपण 1 जूल कसा डिफाईन केला? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री केल्विन. बरोबर. 1 किलोग्राम मास असणाऱ्या वॉटरचं टेम्परेचर जर आपल्याला 1 डिग्री केल्विन जर वाढवायचं असेल तर त्यासाठी त्याला जी काय हीट द्यावी लागते त्या अमाऊंट ऑफ हीटला काय म्हणता येईल? जूल असं म्हणता येईल. अशा पद्धतीने आपण हीटचे हे वेगवेगळ्या सिस्टम मधले हे जे काय युनिट्स होते ते आपण डिफाईन केले. म्हणजे 1 कॅलरी, 1 किलो कॅलरी, 1 जूल डिफाईन केला. हा पार्ट आपण सकाळी बघितला होता. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघितला होता. नेक्स्ट पार्ट 1 कॅलरी म्हणजे किती असतोय? 1 कॅलरी इज नथिंग बट 4.184 जूल असतात. 1 कॅलरी म्हणजे किती असतात? 4.184 जूल असतात. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम. एखाद्या बॉडीची सिस्टमची थर्मल एनर्जी किंवा हीट एनर्जी म्हणजे काय? तर ह्यामध्ये आपण बघितलं होतं हीट एनर्जी, थर्मल एनर्जी किंवा नुसती हीट सगळ्याचा अर्थ एकच आहे. बऱ्याच वेळा बोलताना आपण हीटला थर्मल एनर्जी म्हणतो किंवा त्याला हीट एनर्जी म्हणतो, गोंधळून जायचं नाही.
एखाद्या बॉडीची किंवा सिस्टमची हीट एनर्जी म्हणजे काय, तर त्यासाठी आपण उदाहरण दिलं वॉटरचं. त्यामध्ये हे वॉटर आहे, वॉटरमध्ये असंख्य वॉटर मोलिक्यूल आहेत. त्या वॉटरला तुम्ही काय करताय, हीट करताय. आता हीट करण्यासाठी तुम्ही काय करताय, त्याला म्हणजे हीट देताय. बरोबर आहे, वॉटर आहे, बिकरमध्ये वॉटर घेतले, वॉटरमध्ये असंख्य वॉटर मोलिक्युल्स आहेत, तुम्ही त्याला हीट करताय, उष्णता देताय. बरोबर आहे. आता ज्यावेळी वॉटरला तुम्ही हीट देताय त्यावेळी हे वॉटर मधले वॉटर मोलिक्यूल किंवा पार्टिकल काय करतात, ही हीट ऍब्सॉर्ब करतात, त्याचं स्वतःचं टेम्परेचर वाढतंय, ते वजनाने हलके होतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते आणि हे मोलिक्यूल वजनाने हलके झालेले मोलिक्यूल काय करतात, टॉपला जातात. टॉपचे जे काय जड हेवी आणि थंड कूल वॉटर मोलिक्यूल आहेत ते काय करतात, परत त्याची जागी येतात, परत ते उष्णता हीट ऍब्सॉर्ब करतात, परत त्याची कायनेटिक एनर्जी वाढते, दे बिकम्स लाईट आणि परत काय करतात, ते वरती जातात. आणि हे अशा पद्धतीनं हे रोटेशन चालू राहतं कुठपर्यंत, अंटिल द वॉटर गेट्स हिटेड. जोपर्यंत पाणी पूर्णपणे तापत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं काय झालंय, हीट एनर्जी दिल्यामुळं त्या मोलिक्यूलची पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढली. हीट एनर्जी दिल्यामुळं काय झालंय, त्या मोलिक्यूलची पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढली. बरोबर आहे. म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला, बॉडीला, सिस्टमला जर हीट एनर्जी दिली तर काय होतंय, त्या बॉडी मधले पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. हीट जास्त दिली, कायनेटिक एनर्जी जास्त, हीट कमी, कायनेटिक एनर्जी कमी. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथं असं म्हणता येईल, हीट एनर्जी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ मोलिक्यूल. बरोबर आहे का नाही. हा, मग आता हीट एनर्जी एखाद्या बॉडीची किंवा सिस्टमची हीट एनर्जी, थर्मल एनर्जी म्हणजे काय, तर त्या बॉडीमध्ये असणारे हे जे काय मोलिक्युल्स आहेत त्या मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी, त्या मोलिक्युलची टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या बॉडीची सिस्टमची थर्मल एनर्जी असं म्हणताय. बरोबर आहे का नाही. हा, त्या बॉडीची किंवा सिस्टमची टोटल कायनेटिक एनर्जी, सम ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे त्या बॉडीची, सिस्टमची किंवा त्या बॉडीची, सिस्टमची आपल्याला थर्मल एनर्जी म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणून हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम काय सांगितलंय, इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ बॉडी. बरोबर आहे का नाही. त्या बॉडीचे जेवढे काय मोलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची सम, त्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज म्हणजेच काय मिळेल, त्या बॉडीची थर्मल एनर्जी, हीट एनर्जी मिळेल. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे ही हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे फ्लो होते, हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. बरोबर आहे. म्हणजे हायर टू लोअर, इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. म्हणजे ही जी काय हीट एनर्जी आहे इट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. बरोबर आहे. आणि हीट ही कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आपण सकाळी बघितलं होतं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते. बरोबर आहे. अशी प्रॉपर्टी की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला काय म्हणता येईल, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल समजा 1 कप मिल्क आहे, 1 कप दूध आहे, हे 1 कप मिल्क आपल्याला बॉईल करायचं आहे, तर त्यासाठी लागणारी हीट एनर्जी कमी असेल आणि 5 लिटर मिल्क आहे. बरोबर आहे. काय काय उदाहरणं देतो बघा, 1 कप ऑफ मिल्क आणि 5 लिटर्स ऑफ मिल्क. 1 कप ऑफ मिल्क और 5 लिटर्स ऑफ मिल्क. बरोबर आहे. 1 कप ऑफ मिल्क बॉईल करण्यासाठी कमी हीट एनर्जी लागते, तर 5 लिटर्स ऑफ मिल्क बॉईल करण्यासाठी जास्त हीट एनर्जी लागते. बरोबर आहे. म्हणजे हीट ही कशावरती डिपेंड आहे, त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. तिथे 1 कप दूध आहे की 5 लिटर दूध आहे त्याच्यावरती ही हीट एनर्जी डिपेंड आहे. बरोबर आहे. हीट रिक्वायर्ड टू बॉईल 1 कप ऑफ मिल्क इज लेस, while heat required to boil 5 liters of milk is more. Hence heat depends upon the amount of substance. Hence heat is an extensive property. बरोबर आहे. ही जी काय हीट एनर्जी आहे ही हीट एनर्जी कशावरती अवलंबून आहे, ही जी काय हीट एनर्जी आहे ही हीट एनर्जी कशावरती अवलंबून आहे, त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती अवलंबून आहे.
बरोबर आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जास्त, हीट एनर्जी जास्त लागेल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कमी, हीट एनर्जी कमी लागेल. बरोबर. म्हणून ही जी काय हीट आहे, ही हीट कशावरती डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. म्हणून हीट ही कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट ही कसली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर हा पार्ट आपण सकाळी इथपर्यंत बघितलेला होता. बरोबर आहे. नेक्स्ट पॉइंट बघायचा आता टेम्परेचर बद्दल. बरोबर आहे. हीट वेगळी, टेम्परेचर वेगळा. बऱ्याच लोकांचा ह्याच्यामध्ये गोंधळ होतोय. हीट म्हणजे उष्णता, टेम्परेचर म्हणजे तापमान. बरोबर आहे का नाही? हीट म्हणजे उष्णता, टेम्परेचर म्हणजे तापमान. दोन्हीमध्ये फरक आहे. बरोबर आहे का नाही? बरेच लोक इथं गोंधळ करून घेतात. हीट म्हणजे काय आहे? उष्णता. आणि टेम्परेचर म्हणजे काय आहे? तापमान. मग काय फरक आहे दोन्हीमध्ये? हीट काय केली जाते? टेम्परेचरच्या स्वरूपामध्ये मोजली जाते. टेम्परेचर जास्त म्हणजे हीट एनर्जी जास्त आहे. टेम्परेचर कमी म्हणजे हीट एनर्जी कमी. म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय आहे? हीट एनर्जी टेम्परेचर मध्ये मोजली जाते. टेम्परेचर म्हणजेच काय आहे? हीट एनर्जीला मोजतोय. बरोबर आहे का नाही? लक्षात येते का? हा, असं म्हटलं जातं, हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. हीट म्हणजे कारण आहे. बरोबर आहे का नाही? हीट म्हणजे कॉज आहे. हीट इज ए कॉज आणि त्याचा परिणाम काय आहे? टेम्परेचर आहे. बरोबर आहे का नाही? एखाद्या बॉडीला हीट दिली, टेम्परेचर वाढत आहे. एखाद्या बॉडीची हीट काढून घेतली, त्याचं टेम्परेचर कमी होत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे हीट हे कॉज आहे. हीट हे कॉज आहे आणि त्याचा परिणाम काय आहे? टेम्परेचर आहे. बॉडीला हीट दिली, टेम्परेचर वाढतोय. हीट काढून घेतली, त्याचा टेम्परेचर कमी होतोय. बरोबर आहे का नाही? हे एक मार्काला विचारतात एमसीक्यू मध्ये. हीट इज ए डॅश 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 व्हाईल टेम्परेचर इज ए डॅश डॅश डॅश. काय? हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. बरोबर आहे का नाही? हीट दिली की इफेक्ट काय झाला? टेम्परेचर वाढला. हीट काढून घेतली, रिमूव्ह केली, त्याचा इफेक्ट काय झाला? टेम्परेचर कमी झालं, डाऊन झालं. बरोबर आहे का नाही? म्हणून काय म्हटलं जातं? हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. बरोबर आहे का नाही? हीट म्हणजे काय आहे? एक कॉज आहे, कारण आहे. आणि त्याचा परिणाम काय आहे? टेम्परेचर आहे. हीट दिली, टेम्परेचर वाढतोय. हीट काढून घेतली, टेम्परेचर कमी होतोय. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण काय म्हणतोय? हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. बरोबर आहे. हीट एक कॉज आहे, कारण आहे. त्याचा परिणाम म्हणजे टेम्परेचर. बरोबर आहे. आता काय म्हटलंय टेम्परेचर मध्ये बघा. काय म्हटलंय? पहिला पॉइंट पार्टिकल्स. आता पार्टिकल म्हणजे काय? ऍटम किंवा मोलिक्युल्स. पार्टिकल्स विदिन ए सबस्टन्स आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. बघा, समजा वॉटर आहे, वॉटरला तुम्ही उष्णता देताय, तर काय होतंय? ते उष्णता शोषून घेतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते, ते वरती जातात, वरचे खाली येतात, हे असे त्यांची मुवमेंट होत राहते. हे जे काय मोलिक्युल्स आहेत, ऍटम्स आहेत, त्याची मुवमेंट काय होत असते? होत राहते. का? हीट दिल्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढली की तेव्हा मोलिक्युल एका ठिकाणी स्टेबल राहत नाही. तो मोलिक्युल काय करतो? हा, तो मोलिक्युल काय करतो? मुवमेंट करतो. बरोबर आहे. तळाचे मोलिक्युल टॉपला जातात, टॉपच्या मोलिक्युल परत बॉटमला येतात, परत ते हीट ऍब्सॉर्ब करतात, कायनेटिक एनर्जी वाढते, दे बिकम्स लाईट वेटेड, अगेन दे वेंट अगेन दे गोज टू द टॉप. बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे हे अशा पद्धतीनं काय होत आहे? हे जे काय पार्टिकल आहेत, हीट एनर्जी दिल्यामुळं ह्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे ह्या पार्टिकलची मुवमेंट होत राहते. ह्या पार्टिकलची मुवमेंट होत राहते. मग टेम्परेचर काय करतोय बघा. काय म्हटलंय? टेम्परेचर इज द मेजर ऑफ द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी इन अन ऑब्जेक्ट. बरोबर आहे. टेम्परेचरच्या साह्यानं काय केली जाते? हीट एनर्जी मोजली जाते. हीट एनर्जी म्हणजेच काय आहे? सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स. मग बघितलं आपण. बरोबर आहे का नाही? मग बघितलं, वॉटर आहे, वॉटरला हीट करताय. आता वॉटरची हीट एनर्जी म्हणजे काय आहे? वॉटरमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज. बरोबर आहे का नाही? हा, हीट एनर्जी म्हणजे काय आहे? इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ द बॉडी. बरोबर आहे. मग टेम्परेचर काय करेल? ही कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय करेल? मोजेल. बरोबर आहे. म्हणून टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितली आपण?
टेम्परेचर इज द मेजर ऑफ द हीट एनर्जी दिल्यामुळं मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढते. ही ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय केली जाते, टेम्परेचर मध्ये मोजली जाते. म्हणून टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितले, टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितले, इट इज द मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जीज इन अन ऑब्जेक्ट. बरोबर आहे का नाही? हा, इन अन ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा, वॉटर आहे, वॉटरचं टेम्परेचर 80 डिग्री. हे पाणी आहे, पाणी गरम आहे, इट इज अ हॉट वॉटर. बरोबर आहे, इट इज अ हॉट वॉटर. हा, त्या पाण्याचं टेम्परेचर 80 डिग्री आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का हो, प्रत्येक मोलिक्यूलचं टेम्परेचर 80 आहे असा अर्थ आहे का? नाही. तसा विचार केला तर पाण्याचं तापमान किती वाढेल बघा. समजा ह्याच्यामध्ये 10 मोलिक्यूल आहे आणि एका मोलिक्यूलचं तापमान 80 आहे. 10 मोलिक्यूलचं तापमान 80 डिग्री, 800 डिग्री सेंटीग्रेड होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे 80 डिग्री म्हणजे काय आहे, ऍव्हरेज टेम्परेचर आहे. बरोबर आहे का नाही? सगळ्या मोलिक्यूलचं मिळून ऍव्हरेज टेम्परेचर आहे तो. बरोबर आहे. पाण्याचं टेम्परेचर 80 डिग्री आहे म्हणजे काय आहे ते, ऍव्हरेज मेजरमेंट आहे. काय आहे ते, ऍव्हरेज मेजरमेंट आहे. म्हणून आपण इथं काय केलंय, ऍव्हरेज हा शब्द घेतलाय. म्हणून इथं काय केलंय आपण, ऍव्हरेज हा शब्द घेतलाय. काय म्हटलंय, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे का नाही? म्हणून टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितले, इट इज द मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी इन अन ऑब्जेक्ट. बरोबर आहे. ऑब्जेक्ट मध्ये असणारे हे जे काय मोलिक्युल्स आहेत, पार्टिकल्स आहेत, त्यांची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी टेम्परेचरच्या स्वरूपामध्ये मोजली जाते. बरोबर आहे. हीट एनर्जी दिली, टेम्परेचर वाढतंय. हीट एनर्जी काढून घेतली, टेम्परेचर कमी होत आहे. मी म्हटलं एक हॉट वॉटर आहे, हॉट वॉटरचं टेम्परेचर 80 डिग्री सेंटीग्रेड आहे, 80 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे हे 80 डिग्री हे काय आहे, त्याचं ऍव्हरेज टेम्परेचर आहे. हे काय आहे, त्याचं ऍव्हरेज टेम्परेचर आहे. हे त्याची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे. बरोबर आहे. कारण हीट एनर्जी दिली की मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढते. बरोबर आहे. आपण बघितलं होतं सकाळी, हीट एनर्जी दिली, कायनेटिक एनर्जी वाढते. हीट एनर्जी कमी केली, कायनेटिक एनर्जी कमी होते. बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे टेम्परेचर काय करतोय, टेम्परेचर काय करतोय, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मोजायचं काम करतोय. म्हणून टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितली, टेम्परेचर इज द मेजर ऑफ द ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी इन अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मधल्या पार्टिकलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी टेम्परेचरच्या स्वरूपामध्ये मोजली जाते. बरोबर. आणखी काय म्हटलंय बघा, ऍज कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीजेस. बरोबर आहे का नाही? हा, पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढली, टेम्परेचर वाढलं. पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कमी, टेम्परेचर कमी. बरोबर. आता हे जे काय टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर काय केलं जातं, थर्मोमीटरच्या साह्यानं मोजलं जातं. बरोबर आहे. टेम्परेचर कशामध्ये मोजलं जातं, थर्मोमीटर. त्याला तुम्ही तापमापक म्हणता. बरोबर आहे. टेम्परेचर जास्त असेल तर काय होतंय, त्या थर्मोमीटर मध्ये जो काय मर्क्युरी असतोय, इथं बघा, इथं थर्मोमीटर मध्ये जो काय मर्क्युरी असेल, हा मर्क्युरी काय होतोय, उष्णता शोषून घेतो. उष्णतेमुळे तो प्रसरण पावतो आणि तो काय होतोय, ह्या नळीमधनं असा वर जातो. बरोबर आहे. तो जिथं जाऊन थांबेल ते त्यावेळेचं टेम्परेचर. बरोबर आहे. समजा टेम्परेचर डाऊन झालं तर काय होतंय, हा थर्मोमीटरची पातळी खाली खाली घसरते. बरोबर आहे. तो जिथं जाऊन थांबेल ते काय होईल, तिथलं टेम्परेचर असतंय. बरोबर. हे टेम्परेचर काय केलं जातं, थर्मोमीटरच्या साह्यानं मोजलं जातं. हा, त्यामध्ये मर्क्युरी असतोय. हा, टेम्परेचर वाढलं त्याची लेवल वाढते, टेम्परेचर कमी झाला त्याची लेवल कमी होते. ठीक आहे. आणखी काय, टेम्परेचर काय केला जातो, वेगवेगळ्या युनिटमध्ये मेजर केला जातो. हे आपल्याला माहित आहे. टेम्परेचरचं युनिट काय आहे, सेल्सिअस. सेल्सिअसला सेंटीग्रेड असं म्हटलं जातं. सेल्सिअस इज ऑल्सो नोन ऍज सेंटीग्रेड. त्यानंतर कुठल्या टेम्परेचर आणखी कुठल्या युनिटमध्ये मोजलं जातं, फॅरनहाइट. बरोबर आहे. टेम्परेचर इट इज ऑल्सो मेजर्ड इन फॅरनहाइट. इट इज ऑल्सो मेजर्ड इन केल्विन. बरोबर आहे. हे टेम्परेचर काय केलं जातं, सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन ह्या वेगवेगळ्या एककामध्ये मोजलं जातं. हा जो सेल्सिअस आहे तो या अशा पद्धतीने दाखवला जातो. वाचायचा कसा, हाऊ इट कॅन बी रीड, तो वाचला कसा जातो, डिग्री सेंटीग्रेड. फॅरनहाइट हा असा डिग्री फॅरनहाइट. एफ म्हणजे फॅरनहाइट, टी म्हणजे सेंटीग्रेड.
केल्विन, डिग्री केल्विन हे अशा पद्धतीनं त्या सिम्बॉलने तो दाखवला जातो. आपल्याला माहित आहे टेम्परेचरचं सीजीएस युनिट काय आहे? डिग्री सेंटीग्रेड. एमकेएस युनिट काय आहे? डिग्री सेंटीग्रेड. फक्त त्याचा एसआय युनिट डिग्री केल्विन आहे. एसआय युनिट काय आहे त्याचं? डिग्री केल्विन आहे. बरोबर आहे. तर हे जो काय टेम्परेचर आहे अशा वेगवेगळ्या युनिटमध्ये मेजर केला जातो. त्याचं सीजीएस आणि एमकेएस युनिट डिग्री सेंटीग्रेड आहे. तर एसआय युनिट त्याचं डिग्री केल्विन आहे. आणि त्याचे जे काय अदर युनिट आहेत त्या अदर युनिट कुठला आहे? डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. फॅरनहाइट बघा, उच्चार बघा. स्केल बघूयात आपण. काय करूयात, एक एक टेम्परेचर स्केल बघूयात. पहिला फॅरनहाइट स्केलचा विचार करूयात. आता हा जो काय फॅरनहाइट स्केल आहे त्या फॅरनहाइट स्केल मध्ये वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असतोय? त्या फॅरनहाइट स्केल मध्ये वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असतोय? बरोबर आहे. वॉटर फ्रीज कुठं होत आहे? 32 डिग्री फॅरनहाइटला. हे एमसीक्यू मध्ये विचारतात बरं का, 1 मार्काला. हे 1 मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात. हे महत्वाचा पार्ट आहे. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट फॅरनहाइट स्केलला किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट. तर त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 212 डिग्री फॅरनहाइट, 212 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे फॅरनहाइट स्केल मध्ये वॉटर कितीला बॉईल होत आहे? 212 डिग्री फॅरनहाइटला. तर वॉटरचा बर्फ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट आहे. बरोबर आहे. आणखी खाली म्हटलंय अमेरिकन स्केल रेअरली युज्ड इन सायन्स. बरोबर आहे. तर हे अमेरिकन स्केल आहे फॅरनहाइट. हे अमेरिकन स्केल आहे. ते सायन्स मध्ये याचा जास्त वापर केला जात नाही. तिथं डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री केल्विन सारख्या युनिटचाच वापर केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट सेल्सिअस. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे सेल्सिअस. आता हा जो काय सेल्सिअस आहे त्याला सेंटीग्रेड देखील म्हटलं जातं. बरोबर आहे. दिस सेल्सिअस इज ऑल्सो नोन ॲज सेंटीग्रेड. आता आपल्याला माहित आहे सेंटीग्रेड मध्ये बर्फ कितीला बनतं पाण्याचा? 0 डिग्री सेंटीग्रेडला. पाणी उकळते किती टेम्परेचरला? 100 डिग्री सेंटीग्रेडला. बरोबर आहे का नाही? हा पार्ट आपल्याला माहित आहे. म्हणजे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? सेल्सिअस स्केल मध्ये 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. बरोबर आहे का नाही? आता इथं रिलेशन दिलंय त्यांनी 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती आहे? अबाउट 2 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. 1 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती असतोय? 2 डिग्री फॅरनहाइट असतोय. बरोबर. तर हे झाला सेल्सिअस स्केल. त्यानंतर बघायचं आहे केल्विन स्केल. आता आपल्याला माहित आहे केल्विन हे काय आहे? एसआय युनिट आहे की ज्याचा यूज टेम्परेचर मोजण्यासाठी केला जातो. आता 0 डिग्री केल्विन म्हणजे किती टेम्परेचर असतंय? 0 डिग्री केल्विन म्हणजे किती टेम्परेचर असतंय? 0 डिग्री केल्विन इज नथिंग बट वजा 273 डिग्री सेंटीग्रेड असतात. 0 डिग्री केल्विन म्हणजे किती? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे का नाही? आता बघा ह्या 0 डिग्री केल्विनला एनर्जी ही मिनिमल असते. अँड कॅनॉट गो एनी लोअर. बरोबर आहे. म्हणजे 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जाऊ शकत नाही. 0 डिग्री केल्विनच्या खाली टेम्परेचर जाऊ शकत नाही. इट इज द मिनिमम टेम्परेचर. हे काय आहे? मिनिमम टेम्परेचर आहे. इथं म्हटलंय बघा 0 डिग्री केल्विन म्हणतोय मी, सेंटीग्रेड नाही. 0 डिग्री केल्विन सेंटीग्रेड मध्ये केल्यावर किती होत आहेत ते? वजा 273. केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस मध्ये रिलेशन दिलेलं आहे. बरोबर आहे. 0 डिग्री केल्विन म्हणजेच किती आहे? 0 डिग्री केल्विन म्हणजेच किती आहे? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री केल्विन म्हणजे किती आहे? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड असतात. हे काय आहे? केल्विन आणि सेल्सिअस ह्याच्यामधलं रिलेशन आहे. हे काय आहे? केल्विन आणि सेल्सिअस ह्याच्यामधलं रिलेशन आहे. ठीक आहे. इट इज द रिलेशन बिटवीन केल्विन अँड सेल्सिअस. जमेल? येस सर.
ओके. आता बघायचं आपल्याला एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बद्दल बघायचं आहे. हे थोडंसं मग बघितलं होतं आपण. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी आहे की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती, जी अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असते. बरोबर आहे. अशी प्रॉपर्टी आहे की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. तर इंटेन्सिव्ह म्हणजे काय आहे? की जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते, जी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते, त्या प्रॉपर्टीला काय म्हणा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणा. बरोबर आहे. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय सांगितलंय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इट इज द प्रॉपर्टी which depends upon the amount of substance. जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्या प्रॉपर्टीला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. तर जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते, डू नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्या प्रॉपर्टीला काय म्हणा? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. मग आता मला सांगा, हीट कुठली प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर टेम्परेचर कुठली प्रॉपर्टी आहे? तर टेम्परेचर कुठली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर कुठली प्रॉपर्टी आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता टेम्परेचर इंटेन्सिव्ह का? तर टेम्परेचर ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते. आता बघा काय म्हटलं बघा, 1 लिटर बॉइलिंग वॉटर आहे, 1 लिटर बॉइलिंग वॉटर आहे. बरोबर. आता 1 लिटर उकळलेलं पाणी आहे. आता पाणी 1 लिटर उकळलेलं आहे, ह्याचं किती टेम्परेचर असेल? आपल्याला माहित आहे, आता बघितलं पाणी किती टेम्परेचरला उकळतं, बॉईल होतं? 100. 100 डिग्री सेंटीग्रेडला. 1 लिटर उकळलेलं पाणी आणि दुसरं 1000 लिटर उकळलेलं पाणी. बरोबर आहे का नाही? दोन्ही वॉटर कसे आहेत? बॉइल्ड आहे, उकळलेले आहे. दोघांचं टेम्परेचर किती असेल? 100 डिग्रीच असेल. 100 डिग्री. बरोबर आहे का नाही? म्हणजे पाणी बॉइल्ड आहे, मग ती किती का असे ना, 1 लिटर असू द्या, 5 लिटर असू द्या, 10 लिटर असू द्या, ते उकळलेलं पाणी आहे. त्यामुळे त्या दोन्ही पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेडच असणार आहे. त्या दोन्ही पाण्याचं टेम्परेचर 100 डिग्रेडच असणार आहे. हो, बरोबर आहे का नाही? म्हणजे टेम्परेचर ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे का हो? 1 लिटर पाण्याचं पण टेम्परेचर 100च आहे आणि 1000 लिटर पाण्याचं पण टेम्परेचर 100च आहे. बरोबर आहे का नाही? टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे का? नाही. नाहीये. 1 लिटर पाणी आहे, कमी आहे म्हणून त्याचं टेम्परेचर कमी, आणि इकडे 1000 लिटर पाणी म्हणजे जास्त आहे म्हणून त्याचं टेम्परेचर जास्त, असं आहे का? नाहीये. 1 लिटर बॉइल्ड वॉटरचं पण टेम्परेचर 100 डिग्रीच आहे आणि 1000 लिटर बॉइल्ड वॉटरचं पण टेम्परेचर 100 डिग्रीच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे पाणी किती का असे ना, 1 लिटर असू द्या, 1000 लिटर असू द्या किंवा आणखी 500 लिटर असू द्या, पाणी बॉइल्ड आहे. पाणी बॉइल्ड आहे म्हणजे त्या दोघांचे टेम्परेचर किती असणार आहे? 100 डिग्री सेंटीग्रेडच असणार आहे. म्हणजे टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे का? टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे का? नाहीये. म्हणून टेम्परेचर ही कसली प्रॉपर्टी आहे, कसली क्वांटिटी आहे? टेम्परेचर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. बरोबर आहे का नाही? फरक लक्षात घ्या. एक्सटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे, त्याला एक्सटेन्सिव्ह. म्हणजे 1 लिटर दूध उकळायला हीट कमी लागते, तर 10 लिटर दूध उकळायला हीट एनर्जी जास्त लागेल. म्हणजे हीट ही कशावरती डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. म्हणून हीट ही कसली क्वांटिटी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. आता टेम्परेचरचा विचार करा. 1 लिटर उकळलेलं पाणी आणि 1000 लिटर उकळलेलं पाणी, दोन्ही लिक्विड कसे आहेत? दोन्ही वॉटर कसे आहेत? बॉइल्ड आहेत, उकळलेले आहेत. बरोबर आहे का नाही? त्यामुळं दोन्ही पाण्याचं टेम्परेचर किती असेल? 100 डिग्री सेंटीग्रेडच असेल. दोन्ही पाण्याचं टेम्परेचर किती असेल? 100 डिग्री सेंटीग्रेडच असेल. त्यामुळं टेम्परेचर ही क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नाही. बरोबर. म्हणून हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर टेम्परेचर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बरोबर. या दोघांमधला फरक लक्षात घ्या. हे 1 मार्काला MCQ ला विचारतात एक्झाम मध्ये. हीट इज द डॅश 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 क्वांटिटी, टेम्परेचर इज द डॅश 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 क्वांटिटी. गोंधळून जायचं नाहीये.
हीट कसली क्वांटिटी आहे, कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह. तर टेम्परेचर ही कसली क्वांटिटी आहे, इंटेन्सिव्ह क्वांटिटी. त्याच्या लक्षात कळाले का? आणि आपल्याला माहित आहे हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे जाते, हायर टेम्परेचर बॉडीकडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते. म्हणजे टेम्परेचर काय करतोय, हीट फ्लोची डायरेक्शन ठरवतोय. बरोबर आहे. टेम्परेचर डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. टेम्परेचर काय करतोय, हीट फ्लोची डायरेक्शन ठरवतोय. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे हीट एनर्जी दिली, टेम्परेचर वाढतंय, हीट एनर्जी काढून घेतली, टेम्परेचर कमी होत आहे. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हटलं होतं, हीट इज ए कॉज. हीट हे काय आहे, एक कॉज आहे, एक कारण आहे. तर त्याचा परिणाम काय आहे, टेम्परेचर आहे. टेम्परेचर इज टेम्परेचर. बरोबर आहे का नाही? तर हा पार्ट आपण बघितला टेम्परेचरच्या बाबतीत. आता काय करायचं आपल्याला, हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे. काय करायचं आपल्याला, हीट आणि टेम्परेचर ह्या दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे. काय सांगितला पहिला डिफरन्स म्हणजे काय आहे, दोघांची डेफिनेशन आहे. काय सांगितली पहिली डेफिनेशन, हीट एनर्जी म्हणजे काय आहे, इट इज द हीट एनर्जी इज नथिंग बट इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस और वॉर्मनेस. बरोबर आहे. जो हॉटनेस किंवा वॉर्मनेसचं सेन्सेशन देतोय त्या एनर्जी फॉर्मला काय म्हणता येईल, हीट असं म्हणता येईल. बरोबर. तर हा हॉटनेस किंवा कोल्डनेस ज्याच्यामध्ये मेजर केला जातो, बरोबर आहे, हा हॉटनेस कोल्डनेस ज्याच्यामध्ये मेजर केला जातो त्याला काय म्हणता येईल, टेम्परेचर म्हणता येईल. म्हणून टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितले, टेम्परेचर इज ए मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी. बरोबर आहे. तुम्ही म्हणता उकळलेल्या पाण्याचं तापमान 100 आहे, बर्फाचं तापमान 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जो काय बॉडीचा हॉटनेस आहे, कोल्डनेस आहे, हा जो काय बॉडीचा हॉटनेस आहे, कोल्डनेस आहे, हा कशामध्ये मेजर केला जातो, टेम्परेचर मध्ये मेजर केला जातो. बरोबर आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली, टेम्परेचर इज ए मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी. ठीक आहे. हा झाला पहिला दोघांची डेफिनेशन. दुसरा काय, हीट एनर्जी ऑफ सिस्टम. काय सांगितले, हीट एनर्जी ऑफ सिस्टम इज नथिंग बट इट इज द सम ऑफ एनर्जीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स इन द बॉडी. बरोबर आहे का नाही? हा, बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची सम म्हणजे काय मिळते, त्या बॉडीची हीट एनर्जी मिळते. तर टेम्परेचर म्हणजे काय आहे, टेम्परेचर म्हणजे काय आहे, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी तो मेजर करतोय. बरोबर आहे. टेम्परेचर इज नथिंग बट इट इज द मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ द बॉडी. टेम्परेचर काय करतोय, त्या बॉडीमध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मेजर करतोय. बरोबर आहे का नाही? ऍव्हरेज हा शब्द महत्वाचा आहे बरं का इथं, ऍव्हरेज हा शब्द महत्वाचा आहे. मी सांगितलं पाण्याचं तापमान 80 डिग्री आहे, म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक मॉलिक्युलचं टेम्परेचर 80 नाहीये. तर पाण्याचं तापमान 80 डिग्री आहे, म्हणजे 80 डिग्री हे काय आहे, ऍव्हरेज मेजरमेंट आहे. 80 डिग्री हा काय आहे, ऍव्हरेज मेजरमेंट आहे. दुसरा काय म्हटलंय, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे फ्लो होते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे फ्लो होते. तर पुढे काय म्हटलंय, टेम्परेचर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. हा टेम्परेचर काय करतोय, हीट फ्लोची डायरेक्शन ठरवतोय. बरोबर आहे का नाही? हीट ए कडून बी कडे जाणार आहे की बी कडून ए कडे जाणार आहे हे कोण ठरवणार आहे, टेम्परेचर. ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे तिकडून हीट कुणीकडे जाते, लोअर टेम्परेचर असणाऱ्या बॉडीकडे जाते. म्हणजे हीट फ्लोची ही जी काही डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन कोण डिटरमाइन करतोय, टेम्परेचर डिटरमाइन करतोय. नेक्स्ट पॉइंट काय बघितला, पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन. हीट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर टेम्परेचर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट, हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज द इफेक्ट. बघितलं आता आपण, हीट म्हणजे कारण आहे, तर त्याचा परिणाम काय आहे, टेम्परेचर आहे. हीट दिली, परिणाम काय, बॉडीचं टेम्परेचर वाढतंय. हीट काढून घेतली, परिणाम काय, बॉडीचं टेम्परेचर कमी होत आहे, इट बिकम्स डाऊन. बरोबर आहे. म्हणून काय म्हटलं, हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. त्यानंतर एसआय युनिट, हीटचं एसआय युनिट जूल आहे, तर इकडे टेम्परेचरचं एसआय युनिट केल्विन आहे. बरोबर. तर हे काय आहे, हीट आणि टेम्परेचर मधला फरक स्पष्ट करणारे काही पॉइंट्स आहेत. ते काय आहे, हीट आणि टेम्परेचर मधला फरक स्पष्ट करणारे काही पॉइंट आहे. अर्थ कळतोय का बघा, अर्थ कळतोय का बघा. काय सांगितलं आपण, काय सांगितलं आपण,
हीट म्हणजे काय आहे? इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स इन द बॉडी. बरोबर आहे का नाही? बॉडीमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज म्हणजे काय असतोय? हीट एनर्जी असते. तर टेम्परेचर म्हणजे काय आहे? ते ऍव्हरेज मेजरमेंट आहे. टेम्परेचर म्हणजे काय आहे? ते ऍव्हरेज मेजरमेंट आहे. टेम्परेचर इज नथिंग बट इट इज द मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द बॉडी. बरोबर आहे का नाही? हे ऍव्हरेज मेजरमेंट आहे. ठीक. तर हे अशा पद्धतीने आपण हीट आणि टेम्परेचर बघितला होता. तर हा फरक महत्वाचा आहे. त्याच्यावरती एमसीक्यू ला बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. हा डिफरन्स लक्षात ठेवा. एमसीक्यू ला याच्यावरती विचारतात. काय काय विचारतात? हे एक पॉइंट विचारतात एमसीक्यू ला. इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह विचारतात. त्यानंतर हीट कुणीकडून कुणीकडे जाते, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, हे माहित असतंय, कॉमन आहे ह्या गोष्टी. पण तरी देखील काय होतं, काही विद्यार्थी चुकतात. आपल्याला माहित आहे चहाचा गरम चहाचा एखादा कप इथं आणून ठेवला तर काय होतंय, थोड्या वेळाने तो चहा थंड होतो. का? तर चहाच्या कपाचं तापमान जास्त असतंय, आसपासच्या सराउंडिंगचं तापमान कमी असतंय. त्यामुळे हीट काय होते, गरम चहाच्या कपाकडून सराउंडिंग कडे पाठवली जाते. बरोबर आहे का नाही? आता हा हीटचा एक्सचेंज कुठपर्यंत चालू राहतो? जोपर्यंत दोघांचे टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत काय होईल, गरम चहाच्या कपाकडून हीट बाहेर सराउंडिंगला पाठवली जाईल. आता सराउंडिंगचा एरिया मोठा असतो, त्याचं टेम्परेचर इक्वल होत नाही, त्यामुळे कंटिन्युअसली हीट काय होते, गरम चहाच्या कपाकडून बाहेर सराउंडिंगला पाठवली जाते. बरोबर आहे? गरम चहाच्या कपातली सगळी हीट बाहेर जाते, त्यामुळे काय होतं, चहा थंड होतो. आपल्याला माहित आहे हीट दिली की गरम होतो आणि हीट काढून घेतली की थंड होतो. असंच आहे त्या चहाच्या त्या कपाच्या बाबतीत. त्याची सगळी हीट सराउंडिंगला जाते निघून, त्याची सगळी हीट काढून घेतली, थोडक्यात सराउंडिंगला दिली गेली, त्यामुळे काय होतं, तो थंड होतो, त्याचं टेम्परेचर कमी होतं. बरोबर आहे का नाही? त्यानंतर ह्या दोघांच्या डेफिनेशन बघा. हीट मुळे काय होतंय, गरमपणाचं उबदारपणाची जाणीव होते आणि हे गरमपणा थंडपणा ज्याच्यामध्ये मोजला जातो, हा गरमपणा थंडपणा ज्याच्यामध्ये मोजला जातो त्याला काय म्हणायचंय, टेम्परेचर म्हणायचं. टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर काय करतोय, हीट एनर्जी मोजतोय. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण इथं काय केलं, मेजर हा शब्द घेतलाय. मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. बरोबर आहे का नाही? एखादा सबस्टन्स कितपत हॉट आहे हे टेम्परेचर वरती कळतं आपल्याला. एखादा सबस्टन्स कितपत कूल आहे, कोल्ड आहे, हे त्या टेम्परेचरवरनं कळतं. टेम्परेचर द्या म्हणजे तो हॉट आहे, टेम्परेचर कमी म्हणजे तो कूल आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा टेम्परेचर काय करतोय, त्या बॉडीचा हॉटनेस कोल्डनेस मेजर करतोय. ठीक आहे. तर हा पार्ट आपण काय केला, बघितलेला होता. नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा ह्याला नुसता ऍब्सोल्यूट झिरो पण म्हटलं जातं. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा ह्याला नुसता ऍब्सोल्यूट झिरो पण म्हटलं जातं. बरोबर आहे? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा ऍब्सोल्यूट झिरो. ठीक आहे. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय आहे बघा. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय आहे, असं टेम्परेचर की जिथं गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही झिरो होतात. बरोबर आहे? ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम झिरो होतात त्या टेम्परेचरला काय म्हणायचं आहे, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. डेफिनेशन काय सांगितले, नावामध्येच आहे, नावामध्ये झिरो शब्द आहे. बरोबर आहे? नावामध्ये झिरो शब्द आहे म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही झिरो होतात त्या टेम्परेचरला काय म्हणायचं आहे, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणायचं आहे किंवा त्याला काय म्हणायचं आहे, ऍब्सोल्यूट झिरो असं म्हणायचं आहे. ठीक आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितली, इट इज द टेम्परेचर ऍट विच प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस बिकम्स झिरो. दॅट टेम्परेचर इज नोन ऍज ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही झिरो होतात, ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही झिरो होतात त्या टेम्परेचरला काय म्हणायचं आहे, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणायचं आहे. मग किती टेम्परेचरला गॅसचा प्रेशर व्हॉल्यूम झिरो होतात किंवा कुठल्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हटलं जातं, तर बघा इथं दिलेलं आहे
0 डिग्री केल्विन किंवा 0 डिग्री ऍब्सोल्यूट. इथं ए म्हणजे काय आहे? हा ऍब्सोल्यूट. त्या ए ला काय म्हणायचंय? ऍब्सोल्यूट असं म्हणायचंय. 0 डिग्री केल्विन किंवा 0 डिग्री ऍब्सोल्यूट. बरोबर आहे. म्हणजेच किती? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे किती? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. म्हणजे ह्या टेम्परेचरला, त्या टेम्परेचरला काय होतंय? गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही काय होतात? 0 एक्झामला. तुमचा आवाज ब्रेक होतो. हा, आता येतं व्यवस्थित. हे 1 मार्काला एक्झामला विचारतात. ठीक आहे. हा, आवाज येतोय का? अरे राजांनो, आवाज येतोय का माझा? येस सर. येस सर. येस सर. म्हणा ना पटकन. येस सर. पटकन रिप्लाय देत चला, आपला वेळ होतो इथे. हा, लक्ष द्या. तर ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही 0 होतात, ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही 0 होतात, त्या टेम्परेचरला काय म्हणायचंय? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणायचंय. बरोबर आहे. म्हणून ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितले? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरची, इट इज द टेम्परेचर ऍट विच प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस बिकम 0. दॅट टेम्परेचर इज नोन ऍज ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. बरोबर. मग किती टेम्परेचर आहे? किती टेम्परेचर आहे? तर वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. किती टेम्परेचर आहे? वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच 0 डिग्री केल्विन, म्हणजेच 0 डिग्री ऍब्सोल्यूट. बरोबर आहे. ह्या टेम्परेचरला काय होतंय? गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही 0 होतात. ह्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही काय होतात? 0 होतात. मग सांगितलं आपण, हे त्या बॉडीचं मिनिमम टेम्परेचर आहे. ह्याच्या खाली आणखी टेम्परेचर कमी होऊ शकत नाही. ते बॉडीचं मिनिमम टेम्परेचर आहे, ह्याच्या खाली आणखी टेम्परेचर कमी होऊ शकत नाही. मग ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही 0 होतात, त्या टेम्परेचरला काय म्हणायचंय? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणायचंय. बरोबर आहे. तर हे 1 मार्काला विचारतात MCQ मध्ये बऱ्याच वेळा. ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर इज डॅश डॅश डॅश, आणि खाली वेगवेगळे पर्याय देतात. कशाला म्हणायचं ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर? 0 डिग्री केल्विनला, म्हणजेच 0 डिग्री ऍब्सोल्यूटला, म्हणजेच वजा 273 डिग्री सेंटीग्रेडला, म्हणजेच वजा 273 डिग्री सेंटीग्रेडला काय म्हणायचंय? ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणायचंय. ठीक आहे. आता खाली वेगवेगळे रिलेशन दिलेले आहेत. काय काय रिलेशन आहेत बघा. 1 कॅलरी म्हणजे काय आहे? 4.184 जूल. बरोबर आहे. 1 कॅलरी म्हणजे काय आहे?
4.184 जूल. 1 किलो कॅलरी म्हणजे किती असतो आपल्याला माहित आहे, किलो. 1 किलो कॅलरी, किलो म्हणजे किती असतो 1000. बरोबर आहे का नाही? 1 किलो कॅलरी म्हणजे किती 1000 कॅलरी. बरोबर आहे. आता 1 किलो कॅलरी म्हणजे किती 1000 कॅलरी. म्हणजेच जूल मध्ये विचार केला तर किती येतील, जूल मध्ये विचार केला तर किती येतील, जर जूल मध्ये विचार केला तर किती येतील बघा. 1 कॅलरी म्हणजे 4.184 जूल. 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. आता 1 किलो कॅलरीचे जर डायरेक्ट जूल केले तर काय होईल, त्या जूलला 1000 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा पॉइंट निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे किती येतील 4184 जूल येतील. किती येतील 4184 जूल येतील. ठीक आहे. तर हे रिलेशनचा यूज आपल्याला न्यूमरिकल सोडवण्यासाठी करायचा आहे. आता खाली एक हे दिलंय बघा एनटीपी. आता एनटीपी म्हणजे काय आहे, एनटीपीचा अर्थ आहे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. एनटीपीचा अर्थ काय आहे, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. या एनटीपीलाच काय म्हटलं जातं, एसटीपी पण म्हटलं जातं. एनटीपी आणि एसटीपी दोघांचा अर्थ एकच आहे. एनटीपी म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. एसटीपीचा अर्थ काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. बरोबर आहे. एनटीपी किंवा त्याला एसटीपी म्हटलं जातं. बऱ्याच वेळा न्यूमरिकल सोडवताना नुसता एनटीपी असा उल्लेख केला जातो. एनटीपी म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे तिथं तुम्ही किमती घेताना नॉर्मल टेम्परेचरची किंमत घ्यायची आणि नॉर्मल प्रेशरची किंमत घ्यायची. बरोबर आहे. एसटीपीचा अर्थ काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल स्टँडर्ड दोघांचा अर्थ एकच आहे. एनटीपीलाच एसटीपी पण म्हटलं जातं. एनटीपी और एसटीपी. बरोबर आहे. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर किंवा स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. मग कुठल्या टेम्परेचरला स्टँडर्ड टेम्परेचर म्हटलं जातं, कुठल्या टेम्परेचरला स्टँडर्ड टेम्परेचर म्हटलं जातं, तर बघा 0 डिग्री सेंटीग्रेडला, 0 डिग्री सेंटीग्रेडला नॉर्मल टेम्परेचर म्हणायचं आहे. आणि 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी त्याला काय म्हणायचं आहे, नॉर्मल प्रेशर असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. नॉर्मल टेम्परेचर किती 0 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती केल्विन आले, 273 केल्विन आले. किती केल्विन आले, 273 केल्विन. आणि स्टँडर्ड प्रेशर किती 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यालाच म्हटलं जातं 1 ऍटमॉस्फियर. त्यालाच काय म्हणायचंय, 1 ऍटमॉस्फियर म्हणायचंय. आणि हा ऍटमॉस्फियर काय करायचा आहे, एटीएम ने दाखवायचा आहे. एटीएमचा अर्थ काय, ऍटमॉस्फियर. एटीएमचा अर्थ काय, ऍटमॉस्फियर. बरोबर आहे का नाही. एटीएमचा अर्थ काय, ऍटमॉस्फियर. ठीक आहे. म्हणजे कुठल्या टेम्परेचरला स्टँडर्ड टेम्परेचर म्हणायचंय, 0 डिग्री सेंटीग्रेडला. कुठल्या टेम्परेचरला स्टँडर्ड टेम्परेचर म्हणायचं आहे, 0 डिग्री सेंटीग्रेडला स्टँडर्ड टेम्परेचर म्हणा. आणि कुठल्या प्रेशरला स्टँडर्ड प्रेशर म्हणायचं आहे, 1 ऍटमॉस्फियर म्हणजे 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. 1 ऍटमॉस्फियर किंवा त्यालाच म्हटलं जातं 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. त्याला काय म्हणायचं आहे, स्टँडर्ड प्रेशर किंवा ह्याला नॉर्मल प्रेशर असं म्हणायचं. जमेल का, जमेल का. ठीक आहे. थांबवाय तिथं काय अडचण असेल तर विचारा. जवळपास निम्मा टॉपिक संपलाय. राहिलेला पार्ट बघूयात उद्या आपण. हा थोडासा राहिलेला पार्ट आहे तो उद्या बघायचा आपल्याला. ठीक आहे. थांबूयात. तर उद्या तुमची मॉक टेस्ट आहे 10 ते 12 या वेळेमध्ये. तर उद्या 10 ते 12 मध्ये मॉक टेस्ट सर्वांनी द्यायचे न चुकता. कुणी मॉक टेस्टला अब्सेंट राहायचं नाही.